नको श्रीरंग भाऊजी, नको. हे बरोबर नाही. कुणी बघितलं तर. भोळ आले म्हणत्या. काही गोड बातमी आहे का? काही नाही का, असंच जरा भोवळ आली. येते मी. याच वाक्याचा चुकीचा अर्थ लावलात ना तुम्ही मिस्टर शास्त्री. एखाद्या गोष्टीविषयी मन जेव्हा पूर्वग्रह दूषित असतं तेव्हा होतो तो गैरसमज, जो झाला. पार्वतीच्या बाबतीत जे काही घडलं ते मिसेस शास्त्री बोलल्या. देवळातून घरी जाताना त्यांना चक्कर आली. श्रीरंगने त्यांना आधार दिला. मग गोदा आली, ती त्यांना घेऊन गेली. बस. म्हणजे हे सगळं गतजन्मीची पात्र, गतजन्मीचे संवाद. असो, आता तुमचा गैरसमज दूर झाला ना. शुभ्रा, त्यांची काळजी करू नका. मी त्यांना गोळ्या दिल्यात. निदान 5-6 तास तरी त्या शांतपणे झोपतील. त्यांना आराम करू द्या. आपण बाहेर बसून बोलूया. या. गेली, संधी गेली. दुःख बी वाचलं. कसं वाचलं? कुणी त्याला सांगितलं की त्याला माहिती होत स्वप्नाचं नशीबच वाईट आहे. स्वप्न्या, आता तुला तुझ्या नशिबाला दोष देतच जगावं लागणार. कधी मरणार हे शास्त्री? कधी मुक्ती मिळणार स्वप्न्याला? देवा, का चालतं? अच्छा, तडफडत अजून किती वर्ष जगायचं स्वप्न्यानं? देवा, सोडव सोडव एकदा. सगळे सोडव. नको झाला, नको झालं. देवा, देवा. हे घ्या मिस्टर शास्त्री, तुमचं चित्र. सगळ्या गैरसमजुतींचं मूळ. हे चित्र मी माझ्या घरी पाहिलं तेव्हा मला तुमच्या मनाची अवस्था काय झाली असेल याचा अंदाज आला आणि मी तडक निघालो. सॉरी, इतक्या विचित्र वेळी येऊन मी इथे पोचलो. तुम्ही सॉरी का म्हणताय डॉक्टर? खरं तर मी तुम्हाला थँक्यू म्हटलं पाहिजे. ही वेळ जर जुळून आली नसती कदाचित खूप उशीर झाला असता. संशयाला भूत का म्हणतात आणि ते किती भयानक असतं ते कळतंय मला. पण कळलंय ना आता. पुन्हा त्या वाटेला जाऊ नका. कारण तुम्ही संशय घेतल्यावरती जितके हर्ट होता त्यापेक्षा तुम्ही ज्याच्याबद्दल संशय घेता तो जास्त हर्ट होतो. मला फक्त एकच गोष्ट कळली नाही मिस्टर शास्त्री, इतक्या अवेळी तुम्ही मिसेस शास्त्रींना घेऊन घराबाहेर का पडत होतात? म्हणजे मलाही कळलं नाही.
नीटचं आठवत नाहीये. हां, मला हे नक्की आठवतं की महादेव आजोबा माझ्या स्वप्नात आले होते आणि ते मला असं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते की पार्वतीला बाहेर घेऊन जा, तिच्या तिच्या जीवाला धोका आहे. आणि मी शुभ्राला खेचत बाहेर आणलं. मिस्टर शास्त्री, तुम्ही महादेव आजोबांना पाहिलं? हो हो, म्हणजे ते नक्की महादेव आजोबाच होते. मिस्टर शास्त्री, तुम्हाला कळतंय काय घडलंय? तुम्हाला महादेव आजोबा दिसणं ही साधी गोष्ट नाहीये. याचा एकच अर्थ होतो, ज्याची तुम्हाला इतकी ओढ लागलेली होती त्या भूतकाळाच्या उंबरठ्यावर उभे आहात तुम्ही. दिस इज अ गुड साइन मिस्टर शास्त्री. माझ्या ही गोष्ट लक्षातच नाही आली. थँक्यू डॉक्टर. बरं आहे मिस्टर शास्त्री, मी निघतो, खूप उशीर झालाय. डॉक्टर, तुम्ही राहा आज इथे. एवढ्या रात्री कुठे जाताय? मिस्टर शास्त्री, ज्या गोष्टीसाठी मी इथे आलो होतो ती साध्य झाली. आणि आजोबा उठले तर आपण त्यांना काय सांगणार? त्यांच्याशी खोटंही बोलू शकत नाही आपण. सो लेट मी गो. अँड बिलेटेड ॲनिव्हर्सरी विशेस मिस्टर शास्त्री. थँक्यू डॉक्टर, थँक्यू. डॉक्टर, इथून पुढे गेल्यानंतर श्रीरंग असल्यापासून या वाड्याकडे माझी पावलं नकळत वळायची. त्यामुळे मी चुकलो तरी हा रस्ता मला चुकू देणार नाही मिस्टर शास्त्री. गुड नाईट. गुड नाईट. हा दरवाजा उघडा कसा? रात्री झोपताना मी बंद केला होता. कडी लूज झाली बहुतेक.
पण काय वेगळीच आहे. काय ग आई काय हसतेस काय अशी एकटीच आम्हाला पण सांग ना. अगं काही नाही, मी सवयीने शुभ्रालाच हाक मारणार होते गवार मोडायला ये म्हणून. वाड्यावर गेले लक्षातच नाही माझ्या. हे पण आहे की नाही, त्यांची अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला ते कुठल्याही पॉश हॉटेलमध्ये जाऊ शकले असते, पण नाही गेले. ते वाड्यावर बाबांना भेटायला. आई करमत नाहीये ना तुला शुभ्राशिवाय. होच मुळी, नेहमी माझ्या बरोबर असते ती, मदत करते काम करताना. हे आई असं काय ग, ती नाही म्हणून काय झालं, मी आहे ना, मला सांग, आम्ही मदत करू काय बाबा. सर या या या. काय तू पण वहिनी खरंच ना. पण बाकी शुभ्राचं काम ते शुभ्राचं काम. हा बाकी इतर लोकांना तिच्यासारखं काही काम जमत नाही. हा हो ना कुसुमात्या, मला सोनवण्याच्या निमित्ताने का होईना, पण तू शुभ्राचं कौतुक करणार असशील ना तर चांगलंय. नाही खरंच असं असेल ना तर तू बोल बिंदास, कितीही बोल. हे दादा तू त्या ह्याला फोन लाव परत आदिनाथला, आणि त्याला म्हणावं की वाड्यावरून तडक इकडे घरीच आहे म्हणून. उगाच काळजी नको. कुसुमात्या विषय बदलू नकोस हा. आता वाड्यावरून कुठे जाणार आहेत ते, इथेच येणार. अगं हे काय केवढे मोठे तुकडे करते, जरा कामात लक्ष दे. वहिनी कामाची सवय नसली ना की हे असंच होतं. तू नको रागवूस. आता नसतो तिला घरकामात मदत करायला वेळ, त्याला कोण काय करणार. शुभ्रा काय घरीच असते, तिला असतो वेळ. हो ना. कुसुमात्याला सुद्धा किती कामं असतात. देवळात जायचं असतं, जप करायचा असतो बरं का बाबा, मग पुन्हा काहीतरी देवाचं म्हणायचं असतं, मग पुन्हा देवळात जायचं असतं. अगं कुसुमात्याला कसा वेळ होणार काम करायला. आई तिला रागवू नकोस हा. प्रिया, कधीच्या काळी एवढंसं काम करायचं आणि एवढं बोलायचं. केलेलं काढायची सवय नाही आम्हाला. जाऊ दे मरू दे, मी बोलत काय बसले तुझ्याशी. मला देवळात जायचंय असंच ना. हा तुला काय करायचंय. मग तुला हसून जा की देवळात. हो का. ही निघाली लगेच. तू पण तिला ना जाम छळते ना. काय करू आता, कसं तुला काही बोलते. गरज होती का? मला ती कसं बोलली. हे बघा, मी सांगितलंय तसंच करायचं. हा पुढचं मी मॅनेज करतो. आणि हे बघा, सारखा सारखा फोन करत राहू नका. काय रिपोर्टिंग करायचं आहे ते एकाच फोनमध्ये करून घ्या. ठेवा आता. साहेब, मगापासून पाहतोय सारखं घड्याळाकडे बघताय. कुणाची वाट पाहताय? कोणी येणार आहे का? कोण? वेळ वेळ पण कधी. फारच उशिरा धावताय ते काटे असं नाही वाटत तुला? किंवा आपण काळाच्या पुढे धावत सुटलो तसं? तुला सांगतो परमेश्वर, या वेळेचं गणित मला आत्ता सुटलंय. म्हणजे माणसाची वेळ कधी वाईट असते माहिती तुला? जेव्हा ते घड्याळातले काटे आपल्याला पाहिजे तसं आणि पाहिजे त्या वेळात फिरत नाहीत ना, तेव्हा. आलं माझ्या लक्षात तुम्हाला काय म्हणायचं ते. साहेब, आता आपलीही चांगली वेळ येणार आहे. कधी? तुला नाही वाटत योग्य वेळ आली आणि वेळ फुकट न घालवता आपण आपल्या अभिमानला पोलिसांच्या ताब्यात दिलाय? दिलाय की नाही?
मग हा वजलवार वेळ का फुकट घालवतोय? त्या वजलवारला आता वेळेचं महत्व पटवून द्यायची वेळ आली आहे साहेब. 1 मिनिट. काय करतोयस? मी तुला काही बोललो का? मग पण साहेब, ती बाई येवाना आत दिसायला हवी होती. हो, पण आत दिसण्यासाठी त्याला आधी ती बाहेर दिसायला हवी ना. तीच त्याला दिसत नाहीये तर काय फायदा? म्हणूनच म्हणतो साहेब, आपली माणसं आपण कामाला लावूया. नाही, नको. आत्ता नको. पोलीस आणि कायदा यांच्यामध्ये आपली ढवळाढवळ नको. मग आता काय करायचं? काहीतरी करायचं, पण काहीतरी केलंय हेही लक्षात येऊ नाही द्यायचं. म्हणजे सांगतो. गुड मॉर्निंग आजोबा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आधी घे गरमागरम चहा पी. अरे वा. विष्णू काका, ते मधल्या दाराची कडी जरा लूज झाल्यासारखी वाटते बहुतेक. बघ ना जरा. अशी कशी होईल? अरे आत्ता सोहळ्यापूर्वी मी सगळ्या वाड्यातल्या दरवाज्यांच्या कड्या कोयंड्या चांगल्या ठाकून ठोकून नीट करून घेतल्या आहेत. तरी पण तू सांगतोस तर बघतो मी. पण त्याच्या आधी माझी सासू का नाही अजून उठली ते बघतो. सासू? सोपा ना आजोबा. अरे रोज सकाळी कोंबडा आरवायच्या आत माझ्या मागे चहा चहा करून लागलेले असतात, अजून नाही उठले. बघतो जरा थांब. काय आदिनाथ पंत, रात्री झोप लागली की नाही व्यवस्थित? का रे बाबा, चेहऱ्यावर एवढी प्रश्नचिन्ह का नाचतायत? झोप लागली नाही का? लागली ना आजोबा, खूप छान झोप लागली. हे तर चांगले घोरत होते रात्री. मला सुद्धा काल रात्री खूप छान झोप लागली. सारखी पार्वती वहिनी आणि महादेव दादाची स्वप्न पडत होती. आत्ता काही आठवत नाही फारस, पण खूप छान वाटत होत. सकाळ होऊच नये असं वाटत होत. पण रात्री पाहिलेली स्वप्न खरी व्हावीत असं वाटत असेल तर सकाळ व्हायलाच पाहिजे. आयुष्याच्या या खेळाचे नाव असे प्रारब्ध, हवा होती